कराड नगरपालिकेच्या ऐतिहासिक निवडणुकीत राजेंद्र सिंह यादव यांनी नगराध्यक्षपदी दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत किंगमेकर म्हणून अनेक नावे घेतली जात आहेत, पण या निवडणुकीत किंगमेकर स्वतः राजेंद्र सिंह यादवच होते. सुरुवातीपासून त्यांनी अत्यंत धोरणात्मक व नियोजनाने निवडणुकीत विजय मिळवला. नगराध्यक्षपद खुल्या जागेसाठी निश्चित झाले तेव्हाच त्यांनी आपण नगराध्यक्ष पदासाठी उभे राहणार व माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले. भाजपने चिन्हावर निवडणूक लढण्याचे व नगराध्यक्ष पदासाठी विनायक पावसकर यांना अधिकृत उमेदवारी देणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर त्यांनी मुस्लिम समाजाचे नेते अल्ताफ शिकलगार यांना आपल्या आघाडीत घेऊन पहिला षटकार मारला. लोकशाही आघाडीबरोबर युती करण्याचे संकेत देताना आपण नगराध्यक्ष पदासाठी कोणतीही तडजोड न करण्याचे संकेत दिले. त्यांची ही अट लोकशाही आघाडी मान्य करणार या गोष्टीचा त्यांना ठाम विश्वास होता. लोकशाही स्वतंत्र लढल्यास लोकशाही आघाडीची अवस्था दयनीय झाली असती. या गोष्टीची खात्री असल्याने लोकशाही आघाडीला पर्यायाने बाळासाहेब पाटलांना नगराध्यक्ष पदासाठी, राजेंद्र सिंह यादव यांना नगराध्यक्ष पदासाठी पाठिंबा देणे भाग पडले. अर्थात लोकशाही आघाडीकडे नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ उमेदवार नव्हता. अल्ताफ शिकलगार यांना आघाडीत घेतल्यामुळे मुस्लिम समाजानेही नगराध्यक्ष पदासाठी पाठिंबा दिला व निवडणुकीत त्यांचे प्रत्यंतरही आले. खुल्या प्रवर्गासाठी नगराध्यक्ष पद असतानाही भाजपने ओबीसी उमेदवार दिला. त्या गोष्टीची मराठा समाजात नाराजगी होतीच. त्यांचा अत्यंत छुप्या पद्धतीने व ओबीसी समाजात रोष न पत्करता उपयोग करून घेतला. ही या निवडणुकीतील गेम चेंजर खेळी होती. युती करताना काही जागांवर अत्यंत हुशारीने तडजोड केली, काही जागांवर माघारी घेतली. यांचे उदाहरण म्हणजे त्यांचे अत्यंत जवळचे सहकारी माजी बांधकाम समितीचे अध्यक्ष हनुमंतराव पवार यांनीही त्यांना विश्वासात घेऊन उमेदवारी माघारी घेण्यास भाग पाडले. प्रत्येक प्रभागात त्यांचे विश्वासू सहकारी आहेतच. त्यांच्या मार्फत त्यांनी अत्यंत नियोजनात्मक प्रचार केला व विजयाला गवसणी घातली. त्यामुळे कोणीही किंगमेकर म्हणून आपली पाठ थोपटून घेत असली तरीही त्याला काही अर्थ नाही. खरे किंगमेकर हे स्वतः आणि स्वतःच राजेंद्र सिंह यादवच आहेत. SK न्यूज साठी ऋतुजा उबाळे.